काजळी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. शुभदाने घाईघाईने मुलांना जेवण वाढलं. आई, आज पुन्हा बेसनाचा पोळा? परवा दिवशीच केला होतास ना? अगं, काहीतरी मस्त पनीर भुर्जी किंवा फिश करी करायची ना? वैतागत शिवम म्हणाला. पूजा काही बोलली नाही, पण तिच्याही कपाळावर तशाच आठ्या होत्या. शुभदाचा जीव गलबलला. मुलांची चिडचिड स्वाभाविक होती, पण तिचाही नाईलाज होता. घरात आलटून पालटून त्याच भाज्या होत होत्या. या महिन्यातही श्रीधरचा पगार अपेक्षेपेक्षा लेट झाला. 10 तारीख उलटून गेली, तरीही पगार अजून हातात आला नव्हता. यावेळेस तर यांनी 50,000 रुपयांचं लोनसुद्धा अप्लाय केलं होतं. ते तरी मंजूर झालंय का कुणास ठाऊक. तसं सकाळी हे म्हणत होते, आज पगार होईल निश्चित. शिवाय गेल्या 6 महिन्यात एकही सुट्टी घेतलेली नाही. परफॉर्मन्स चांगला दिला आहे. लोनसुद्धा मंजूर होईल बघ. सकाळी तरी हे खुश दिसत होते. म्हणत होते, आज हाफ डे टाकतो म्हणजे खरेदीला जाता येईल. शिवाय बँकेच्या लॉकरमधून दागिनेसुद्धा काढायचे होते. दागिने आणि साडीची खरेदी हे प्रत्येक बाईच्या जिव्हाळ्याचे विषय असतात. विचार आल्या आल्या ती मनातून सुखावली. आई, निदान पापड तरी भाजून दे. आईचा पदर खेचत शिवम म्हणाला. शिवम, एखाद दिवस पोळ्याबरोबर जेवलास तर काय होईल रे? पापड संपलेत, आणायचे ते. आता मुकाट्याने दोघांनी जेवून घ्या बरं. अरे, उद्या सकाळी आपल्याला आजीकडे लवकर निघायचंय. मुख्य म्हणजे संध्याकाळी बाबा आल्यानंतर शॉपिंगला जायचंय. शॉपिंगचं नाव ऐकताच दोघं आश्चर्याने पाहू लागले. नक्की ना? पूजाने विचारलं. नाहीतर पाडव्याला केलं होतंस तसं करशील. नवीन ड्रेस घेऊन देते म्हणाली आणि आयत्या वेळेस म्हणालीस, या खेपेला जमणार नाही, नंतर देते. मागच्या प्रसंगाची पूजाने आठवण करून दिली. नाही ग बाई, नाही करणार तसं. मुलांचीही काही चूक नव्हती. असं अनेकदा झालं होतं. त्यांना खाऊ, खेळणी, कपडे काहीतरी घेऊन देऊ असं प्रॉमिस करायचं आणि नेमकं ते प्रॉमिस तुटायचं. काही ना काही पैशाची अडचण यायची आणि मग नाईलाजाने का होईना मुलांचं मन मोडायला लागायचं. आज असं होऊ नये म्हणजे झालं. मग तू पण बस ना आमच्यासोबत जेवायला, शिवम म्हणाला. अरे नको, तुम्ही जेवून घ्या. मी बाबांची वाट पाहते. ते आल्यावर आम्ही बसू. तुम्ही जेवून घ्या, अभ्यास करा आणि झोपून जा. आम्ही तोपर्यंत आमची बँकेची कामं आटपून घेतो. मग संध्याकाळी शॉपिंगला जाऊ आपण आणि रात्री पॅकिंग करू. बाकी 2 मुलांची मज्जा आहे हां. मावशीच्या लग्नात मज्जा करणार ना? आई असं म्हणताच दोघेही मुलं आनंदली. आपापले प्लॅन सांगू लागली. शिवम म्हणाला, आई, कपड्यांबरोबर मला शूज पण घेशील ना? गेल्या वेळेस मावशीकडे गेलो होतो ना, तेव्हा स्लीपर घालून गेलो होतो. मावशीचा सोहम दादा हसला होता मला. हो ना आई, मला पण नवीन सँडल आणि छोटी पर्स हवी आहे, पूजा म्हणाली. बरं, घेऊ सगळं. आता पटापट आवरा, अभ्यास करा आणि झोपायला जा पाहू. शुभदा त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊन कंटाळली होती. तिचं सगळं लक्ष दरवाजाकडे लागलं होतं. एकसारखी ती खिडकीतून श्रीधररावांची वाट पाहत होती. जेवून मुलं त्यांच्या खोलीत निघून गेली. तिने घड्याळात पाहिलं. 2:30 वाजून गेले होते. आता आणखीन उशीर केला तर बँक बंद होऊन जाईल. मग लॉकरमधले दागिने काढता यायचे नाहीत. काहीही झालं तरी यावेळेस छोटीच्या लग्नाला सगळे दागिने घालून जायचे. गेल्या वेळेस आत्याच्या सुमीचं लग्न होतं, तेव्हा यांनी बाईक घ्यायची म्हणून नेमके दागिने गहाण टाकले होते. तेव्हा घालता आले नव्हते. सगळ्यांच्या देखत ताईने विचारलं होतं, शुभा, अगं दागिने कडी कुलपात ठेवण्यासाठी नसतात, लग्न प्रसंगाला घालायचे असतात ते. कुणी ऐकत नाही पाहून शुभदाच्या कानात ती हळूच म्हणाली देखील होती, दागिने आहेत ना, की विकले भाऊजींनी? आणि मग कुचेष्टेने हसली होती. शुभदाला तिचा राग आला होता, पण त्यावेळेस काही बोलता आलं नव्हतं. आता सगळे दागिने घालून जाईन म्हणजे मग तिची खात्री पटेल की ती समजते तसा यांचा स्वभाव नाही. मोठी अडचण आली की केव्हा केव्हा नाईलाज होतो. कधी कधी दागिने गहाणही टाकावे लागतात, पण लगेचच पुढच्या महिन्यात ते सोडवून आणतात. विचार करता करता 2:40 झाले. 2:15ला बँक बंद होते. शी बाबा, या माणसाचं नेहमी हे असंच असतं. शेवटच्या क्षणापर्यंत कामं रखडवून ठेवायची आणि मग सगळं हात घाईवर येतं. तिने मोबाईलवरून फोन करून पाहिला. रिंग तर वाजत होती, पण उचलत का नव्हते? कामात असले की 2-2, 4-4 तास फोन पाहतही नाहीत. पण निदान आज तरी फोनवर लक्ष ठेवून राहायचं ना. ती बिचारी फोन करत राहिली, पण समोरून काही रिप्लाय आला नाही. शेवटी मग तिने ऑफिसच्या लँडलाईनवर फोन केला. श्रीधर सातपुते आहेत का? मी त्यांची मिसेस बोलतेय. मॅडम, सर जागेवर नाहीत. त्याचं काय आहे ना,
आज ऑफिसमध्ये अंधारे सरांची फेअरवेल पार्टी चालू आहे. सगळेजण तिथेच आहेत. काही निरोप द्यायचा आहे का? ते जागेवर आले की देईन मी, टेलिफोन ऑपरेटर म्हणाली. मग त्यांना म्हणाव मला अर्जंटली मोबाईलवर फोन करा. मोबाईल कट करताच तिच्या अंगाचा तीळ पापड झाला. या माणसाला वेळ प्रसंगाचं काही गांभीर्य नाही, सिरियसनेस नाही. उद्या घरात लग्न आहे. मला मुलांना घेऊन माहेरी जायचं आहे. अजून त्यांची शॉपिंग झालेली नाही. लग्नाला घालायचे दागिने बँकेत आहेत. यांच्या सहीशिवाय मी ते काढू शकत नाही. बँक पुढच्या 15-20 मिनिटात बंद होऊन जाईल. या साध्या साध्या गोष्टी कशा कळत नाही यांना. तरी कालपासून बजावून सांगतेय, वेळेत घरी या. तोंड देखलं फक्त हो हो म्हणतील आणि वागायचं तसंच वागतील, करायचं तेच करतील. काही वेळात बँक बंद होऊन जाईल. मग कुठले दागिने मिळायला? आता लग्नाला काय मी लंकेची पार्वती बनून जाऊ? वैतागत ती आत गेली. 3:15 वाजले तसा तिचा धीर सुटला. आता बँकेचं काही काम होणार नाही हे लक्षात आल्यानंतर ती उदास झाली. खिडकीत तशीच बसून राहिली. आपलाच नवरा असा कसा? शेखर भाऊजी ताईच्या किती मागे पुढे करतात. प्रत्येक वर्षी तिला एक नवीन दागिना बनवून घेतील. तिची सगळी हौस मौस करतील. माहेरी आली की ताईचा रुबाब भारी असतो. तिच्या पाकिटात हजारांच्या नोटा. प्रत्येकावर 100-150 खर्च करील. छोटीचंही सगळं छान आहे असं आई सांगत होती. तिच्याही घरात नुसता तामझाम असतो. साखरपुड्याला छोटीला हिऱ्याची अंगठी केली म्हणे. पण मग आपलंच नशीब असं का? आपण तिघी बहिणी एकाच आई वडिलांच्या पोटी जन्माला आलो. एकाच घरात लहानाचे मोठे झालो. पण तिघींची नशीबं मात्र वेगवेगळी. आपलं नशीब लिहिताना परमेश्वर काय रुसला होता? प्रत्येक महिन्या अखेरीला पुढच्या पगाराची वाट पाहावी लागते. हॉटेल पिकनिक तर सोडून द्या. महिन्याला 2-4 वेळेस पाणीपुरी खाल्ली तरी बजेट बिघडतं. मुलांना शिक्षण सोडून बाकी काही देता येत नाही. शिवमला सायकल हवी होती. पूजाला डॉल हाऊस हवं होतं. पण प्रत्येक वर्षी पुढच्या वेळेस पाहू असं म्हणून टाळाटाळ करावी लागते. नोकरीत काही बढती नाही आणि नोकरी बदला असं सुचवलेलं यांना आवडत नाही. त्यांचं असंही काय जातं आहे? मुलांनी काहीही कपडे घातले, बायको अगदी कॉटनच्या साडीवर फिरली तरी त्यांना कसलंही सोयर सुतक नाही. आम्ही असंच मन मारून जगायचं आणि आपण किती सुखी आहोत असं स्वतःला आणि जगाला भासवत राहायचं. आपण मोठी स्वप्न पाहिली की यांनी तत्त्वज्ञानाने परिपूर्ण अलंकारिक मराठी भाषा वापरून आपल्याला गप्प करावं. ठेविले अनंते तैसेची राहावे, नाहीतर अंथरूण पाहून पाय पसरावे असं म्हणावं. आता कंटाळा आला या सगळ्याचा. बरं कोणत्याही गोष्टीत चतुराई नाही. निदान आज तरी वेळेत घरी यायचं ना. दुसऱ्यांची पेंडिंग कामं करत बसली असतील. आता वेळेत यायलाही जमू नये या माणसाला. अभ्यास करून मुलं झोपली होती. संध्याकाळी खरेदीला जायचं या स्वप्नातच बिचारी झोपली असणार. पण संध्याकाळीसुद्धा जर हे पगार घेऊन आले नाही तर काय करायचं? छोटीला आहेरसुद्धा द्यायला हवा. पगार आणला नाही तर माहेरी तरी कसं जाणार? ती मुलांच्या शेजारी जाऊन झोपली. पण सारखी तळमळ चालली होती. संध्याकाळी 5 वाजले तरी श्रीधर अजूनही आले नव्हते. तिने पुन्हा एकदा फोन केला. यावेळेस त्यांनी फोन उचलला. ते फक्त एवढंच सांगायला की मी तुला नंतर करतो फोन, कामात बिझी आहे, यायलासुद्धा उशीर होईल, 10 वाजतील, तुम्ही तुमचं जेवून घ्या असं म्हणून फोन कट करूनसुद्धा टाकला. आता मात्र शुभदाला रडू फुटलं. काय हे आता मुलांना काय सांगायचं? आपण फारच हतबल झालो आहोत असं तिला वाटलं. बाबा कधी येणार? आपण शॉपिंगला कधी जाणार? असं विचारून मुलांनी हैराण केलं. मग वैतागून तीही ओरडली. मुकाट्याने आहे ते कपडे बॅगेत भरा, उद्या सकाळी निघायचं आहे आपल्याला. बाबांना काहीतरी महत्त्वाचं काम आलं आहे. लग्नाला अजून 2 दिवस आहेत. येताना घेऊन येतील ते नवीन कपडे सगळ्यांसाठी. आता आणखीन काही बोललो किंवा हट्ट केला तर आईचे रट्टे पडतील हे दोघांना कळलं असावं. दिवाळीला घेतलेले कपडे त्यांनी बॅगेत भरले. खरं तर रात्री झोप येत होती. पण डोळे ताणून ते दोघे बाबांची वाट पाहत राहिले. न जाणो येताना बाबा आपल्याला नवीन कपडे घेऊन आलेच तर. या आशेवर दोघं खिडकीत बसून राहिले. शुभदाला त्यांना पाहून फार वाईट वाटत होतं. आपल्याकडे पैसे असते तर संध्याकाळीच आपण या मुलांसाठी काहीतरी घेऊन आलो असतो. आपलं ठीक आहे, पण मुलांनी मन मारलेलं पाहावत नाही. घरात एवढं मोठं शुभकार्य, त्यांच्या सख्ख्या मावशीचं लग्न, ताईची मुलं नटून थटून येतील. बाकी पाहुणे मंडळीसुद्धा नवीन नवीन कपडे घालून येतील. आपल्याच मुलांनी तेवढं साध्या कपड्यांवर जायचं. आज तिला श्रीधरचा खूप राग आला होता. चीडसुद्धा आली होती. अगदी स्वतःचीच कीव करावीशी वाटत होती. असं वाटलं समोर श्रीधर असते तर तडातडा बोलून टाकलं असतं तिने. म्हटलं असतं,
तुम्हाला कपडे घेऊन देणं जमणार नव्हतं तर खोटं का सांगितलं? का खोटी आशा लावली? पैशांची व्यवस्था झाली नसणार म्हणूनच आज त्याने मुद्दामून उशीर केला असणार. दुपारपासून ती काही जेवली नव्हती. एक ग्लास थंडगार पाणी घेतलं, घटाघटा प्यायली आणि तीही मुलांच्या बरोबरीने झोपून गेली. रात्री श्रीधरना यायला उशीर झाला. ती मात्र सकाळी लवकरच उठली. देवपूजा केली. नाश्त्यासाठी पोहे केले. पोहे थोडे जास्तीच केले. तेच श्रीधरसाठी डब्यात भरले. श्रीधर बाहेरच्या खोलीत सोफ्यावर अजूनही झोपले होते. थंडीने चांगलेच कुडकुडत होते. क्षणभर तिने दुर्लक्षच केलं. राहू दे त्यांना असंच कुडकुडत. काल मला नाही का ताप तापवलं? डोक्यात अजूनही राग होताच. हो, पण राग डोक्यात होता ना, मनात नव्हता. म्हणूनच ती बेडरूममध्ये गेली. चादर आणून तिने त्यांच्या अंगावर घातली. आज इतक्या दिवसांनी त्यांना शांत झोपलेलं तिने पाहिलं होतं. रोजचा चेहरा, रोज भेटणारी व्यक्ती, पण आज नवी का दिसत होती? छे, नवी कुठे, अगदी जुनी दिसत होती. जुनी म्हणजे थकलेली, वया आधीच वृद्धत्व पत्करलेली. ती क्षणभर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. चेहऱ्यावरचा ताण अगदी स्पष्ट दिसत होता. चेहऱ्यावर आणि मानेखाली सुरकुत्या पडल्या होत्या. केस पिकू लागले होते. विरळसुद्धा झाले होते. अगदी टक्कल म्हणण्या एवढे नाही, पण बऱ्यापैकी विरळ. चेहरा सुटलेला, प्रकृती खालावलेली. त्यांना पाहून तिला वाईट वाटलं. आता या माणसाला तरी काय दोष द्यावा? संसारासाठी किती कष्ट करतात. त्यांच्या कष्टाला यशच येत नाही. ऑफिसमध्ये त्यांच्या कामाचं सगळेच जण कौतुक करत असतात, पण इन्क्रिमेंटच्या वेळेस मलाही मात्र दुसरंच कोणीतरी खाऊन जातं. खरंच भल्याची दुनियाच राहिलेली नाही. श्रीधरसारखा प्रामाणिक माणूस भेटणंच दुर्मिळ, पण त्यांच्या प्रामाणिकपणाची कदरच नव्हती कुणाला. तेवढ्यात श्रीधरना खोकल्याची उबळ आली आणि ती पटकन बाजूला झाली. कारण राग गेला तरी तो गेलाय असं एवढ्यात दाखवायचं नव्हतं. राग काय फक्त पैशाची व्यवस्था झाली नाही म्हणून आला नव्हता. श्रीधरनी स्पष्ट काहीच सांगितलं नव्हतं म्हणून आला होता. बोलून प्रश्न सोडवता आला असता, पण त्यांनी साधा फोनही केला नाही. आपली बायको, मुलं लग्नासाठी जाणार आहेत. ते बिचारे रिकाम्या हाती कसे जातील याचा विचारही या माणसाच्या मनात येऊ नये. त्या विचाराने पुन्हा ती दुखावली आणि आत गेली. भराभर आवरलं. हळूवारपणे मुलांना उठवलं. त्यांची तयारी केली. तोपर्यंत श्रीधर उठले होते. गुड मॉर्निंग पूजा, गुड मॉर्निंग शिवम. दोन्ही मुलांना गुड मॉर्निंग करत नजर त्यांची बायकोवरच होती. मुलं रागावली होती. काहीही न बोलता त्यांनी ताटातले पोहे संपवले. शुभदा, जरा चहा देतेस का गं? शुभदाने मग पोह्यांची प्लेट आणि चहा समोर आणून ठेवला. ती वळणार तेवढ्यात ते म्हणाले, थांब ना, थोडं बोलायचं होतं. शुभदाला बरोबर माहीत होतं, आता हे लाडीगोडी लावणार, काहीतरी थातूर मातूर कारण देणार आणि वेळ निभावून देणार. पण आज तिला खरोखर राग आला होता. स्वतःसाठी नाही, मुलांसाठी. त्या बिचाऱ्यांना किती वाईट वाटत असेल. अहो असूच दे, आता बोलणं चालणं काही नको. आम्हाला निघायचंय, उशीर होतोय. आज मेहंदी आहे, उद्या हळद, परवा लग्न. तुम्हाला वाटलं तर या, नाहीतर द्या सोडून. तिच्या अशा खरमरीत बोलण्याने श्रीधरचा चेहरा पडला. त्यांना खूप काही बोलायचं होतं, तिला समजवायचं होतं, पण शुभदा आता ऐकायच्या मनस्थितीत नाही हे त्यांना समजलं. स्टेशनपर्यंत मी येऊ का सोडायला? म्हणजे मुलांना आणि सामान घेऊन जायला तुला त्रास होईल ना, म्हणून विचारतोय. त्यांनी विचारलं. हो ना, त्रास होईल, खूप त्रास होईल. खूप काही सामान घेतलंय ना, खूप खरेदी झाली आपली. रागाने तिने कटाक्ष टाकला. अगं तेच तर बोलायचं होतं ना. त्याचं काय झालं? तिने हातानेच पुढे काही बोलू नका असं सांगितलं. शिवा, पूजा, तुमची तयारी झाली असेल तर चला. देवाला नमस्कार करा, निघूया आपण. आजी आजोबा वाट पाहत असतील. शुभदा रागारागाने घरातून निघून गेली. श्रीधरना खूप वाईट वाटलं. शुभदाचा थोडा रागही आला. खरी परिस्थिती काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ती चिडून निघून गेली. मान्य आहे, चूक माझी आहे, पण मी काय सांगतो ते निदान ऐकून तरी घ्यायला हवं होतं. घरासाठी, तिच्यासाठी, मुलांसाठी मी काही कमी करतो का? 12-12, 14-14 तास घराच्या बाहेर असतो. 2-3 तास ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. पण घरी येताना मुलांना फळं खाऊ घेऊन येतोच की. तिला फुलं आवडतात म्हणून जमेल तेव्हा फुलं घेऊन येतो. आता माझ्या परिस्थितीत एवढंच बसतं. त्याला मी तरी काय करणार? माझ्यासारख्या दरिद्री नारायणाशी लग्न करताना हा विचार तिने करायला हवा होता. आता फणफण करून काय उपयोग? जाऊ दे, मला तरी त्या लग्नाला जायची कुठे हौस आहे. तिथे गेलो तरी सगळा भाव मोठे जावई बापूच खाऊन जातात.
आणि आता तर धाकटे जावईसुद्धा मोठ्या घरचे मिळालेत, म्हणजे तर काय पाहायलाच नको. असंही शुभदा म्हणाली आहे ना, यायचं तर या, नाही आलात तरी चालेल. तसंच करतो मग, नाही तरी माझ्या कष्टाची किंमत आहे कुणाला. त्यांनी मग ऑफिससाठी तयारी केली. आज बहुतेक बाहेर जेवण घ्यावं लागणार असं दिसतंय. बाहेर जेवण घ्यायचं म्हणजे 100-150 रुपयाला फटका. आता तेवढेही पैसे उरलेले नाहीत. वैतागत त्यांनी ऑफिसची बॅग उचलली, पण ऑफिसची बॅग जरा जडच लागली. उघडून पाहिलं तर डबा भरला होता. त्यांना जरा हायसं वाटलं. लवकरची बस पकडल्यामुळे छानपैकी खिडकीची सीट मिळाली. अर्धा तास छान झोप काढता येईल असा विचार करून त्यांनी डोळे बंद केले. पण डोळ्यासमोर शुभदाचा आणि मुलांचा चेहराच येत होता. त्यांचे ते केविलवाणे चेहरे समोर दिसले आणि श्रीधरची झोप एकदम उडूनच गेली. शुभदा माहेरी पोचली असेल. तिची मोठी बहीण, धाकटी बहीण दोघी छान साड्या दागिने घालून तयार होतील. मोठीची मुलं आणि इतर नातेवाईकांची मुलं नवीन रंगीबेरंगी कपडे घालून इकडे तिकडे मिरवतील. शुभदाच्या आई ताई नाना प्रकारे प्रश्न विचारून तिला हैराण करतील. नवीन साडी का घेतली नाहीस? मुलांना नवीन कपडे का केले नाहीस? आणि दागिने कुठे आहेत? अशा प्रश्नांची सरबत्ती करून तिला हैराण करतील. हे असले प्रश्न आपल्यासमोरसुद्धा तोफ गोळ्यांच्या माऱ्याने येतात. ते चुकवायला म्हणूनच आपण तिथे जाणार नाही आहे ना. पण शुभदाला ते सगळं फेस करावं लागेल. बाकी लोक मुलांना काही बोलतील का, चिडवतील का? पण नवीन कपडे का घेतले नाहीत असं विचारल्यावर मुलं काय बोलतील? बिचारी शुभदा अजूनपर्यंत आपली बाजू सावरत आली आहे. कधी म्हणून तिने आपला पत्ता खाली पडू दिला नाही. पण आज सगळ्यांना सगळं खरं कळेल. आपलं पितळ उघडं पडेल. ते पडायलाच हवं. आपण तिच्यासाठी आणि मुलांसाठी असं काय केलं आहे? लग्न झाल्यापासून तिला एक नवीन दागिना केला नाही की मुलांसाठी महागडी खेळणी घेतली नाही. लहानपणापासूनच बाबांकडे हट्ट करायचा नाही हं, अशी शुभदाची शिकवण होती. मुलं तर शहाणीच निघाली. पण आपण मात्र आज हद्दच केली. पैसे घेऊन लवकर घरी येऊ असं आपण शुभदाला प्रॉमिस केलं होतं, पण ते आपण पाळलं नाही. कारणं काहीही झाली असली तरी आपण प्रॉमिस मोडलं. आणि फोन करून आपण तिला साधं कळवलंही नाही. उलट ती रागावली म्हणून आपला इगो जास्त हर्ट झाला. तिला मनवायचं सोडून, तिच्याशी बोलायचं सोडून आपण बेदरकारपणे ऑफिसला निघून आलो. आपली हुशारी फक्त आपल्या घरपर्यंत, आपली हिंमत फक्त आपल्या बायकोवरच. एवढी हुशारी आणि एवढी हिंमत असली असती तर ऑफिसमध्ये आज आपल्याला पगार आणि पोस्ट दोन्ही वरचढ असलं असतं की नाही. मर काम करतो. कामात एवढं परफेक्शन असतं. 2 जणांचं काम मी एकटा करतो. पण पगार वाढ करताना पार्शलिटी होते. कुणाला जास्त मिळालं म्हणून माझ्या पोटात दुखत नाही, पण माझ्या कष्टाचं, मेहनतीचं मला मिळतच नाही याचं मात्र निश्चित वाईट वाटतंय. मॅनेजर साहेब म्हणाले होते, सॅलरी आज क्रेडिट होईल. लोनचं ॲप्लिकेशन डायरेक्टर साहेबांकडे द्यायला विसरले ते आज देतील. म्हणूनच तर काल पैसे मिळाले नाहीत. आणि काल नेमके डायरेक्टर साहेब राऊंडसाठी आमच्या ब्रांचमध्ये आले. सगळ्यांचे रेकॉर्ड तपासले, फाईल्स तपासल्या. त्यामुळे सगळ्यांनाच ऑफिसमधून निघायला उशीर झाला. आता डायरेक्टर साहेब समोर असताना ह्या सगळ्या गोष्टी शुभदाला मी कसं समजावणार? पण तरीही आपलं चुकलं. विचार करता करता ऑफिस आलं. ऑफिसला पोहोचले तेव्हा ऑफिसमध्ये अजून कुणी आलं नव्हतं. श्रीधरच लवकर आले होते. आजही बरंच काम होतं. त्यांनी पाण्याची बाटली भरली, मशीनमधून चहाचा कप भरून घेतला आणि कामाला लागले. मागून पिऊनने येऊन सांगितलं, मोठे साहेब तुम्हाला केबिनमध्ये बोलावत आहेत. श्रीधरने चमकून पाहिलं. म्हणजे डायरेक्टर साहेब आले? अहो आले काय, सकाळी 8लाच येऊन बसलेत. सगळ्यांच्या फाईल्स चेक करतायत. पिऊन असं म्हणताच श्रीधर जरा अलर्ट झाले. चहाचे 2 घोट घेऊन सरांच्या केबिनमध्ये गेले. या बसा मिस्टर श्रीधर, जरा तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. डायरेक्टर साहेब म्हणाले. बोला ना साहेब, कामात काही प्रॉब्लेम आहे का माझ्या? घाबरत श्रीधरने विचारलं. नाही हो, उलट तुमचं काम अगदी परफेक्ट आहे. म्हणूनच विचार करतोय की एक नवीन जबाबदारी तुमच्यावर सोपवायची. आपण आता काही नवीन प्रोडक्ट लॉन्च करणार आहोत. त्याचं मार्केटिंग डिपार्टमेंट तुम्हाला द्यायचा विचार करतोय. आणि माझी 100% खात्री आहे की तुम्ही हे काम उत्कृष्ट पद्धतीने हाताळू शकाल. एम आय राईट? श्रीधर 2 क्षण शांत राहिले. मग मात्र एवढे वर्ष साचलेलं मनातलं सगळं त्याने घडाघडा बोलून टाकलं. 100% बरोबर सर. कोणतंही काम मी अगदी उत्तम पद्धतीने हाताळू शकेन याचा मला विश्वास आहेच.
गेली 18 वर्ष मी या कंपनीत काम करतोय. कोणत्याही डिपार्टमेंटच्या कोणत्याही कामाला मी कधीही नाही म्हणत नाही. मॅनेजर साहेबांनी कोणत्याही वेळेस कोणतंही काम दिलं तरी मी करायला तयार असतो. पण आता माझी सहनशक्ती आणि कॅपॅसिटी संपत चालली आहे. अगोदरच 2 स्टाफचं काम मी एकटा करतोय. सर, कामाचं काही वाटत नाही, पण त्या मानाने मोबदला मात्र कधीच मिळत नाही. माफ करा साहेब, याआधी इन्क्रिमेंटबद्दल मी कधीच बोललो नव्हतो. असं वाटायचं आपण स्वतःचं कौतुक स्वतःच्या तोंडाने कशाला करायचं, आपलं कामच आपल्यासाठी बोलेल. पण आजकालच्या दुनियेत तसं होत नाही साहेब. केलेल्या कामाचं कौतुक फक्त शब्दाने केलं जातं. श्रीधर सातपुते म्हटले की ऑफिसमध्ये सगळ्यात प्रामाणिक चांगला माणूस, आणि आता त्याचाच मला त्रास होतोय. पण एका अर्थी बरं झालं त्रास झाला, कारण एक गोष्ट मला निश्चित कळली की हा त्रास मी वाईट वागलो किंवा वाईट व्यक्ती आहे म्हणून होत नाही आहे, तर माझा चांगुलपणा मला आता कुठे थांबवायला हवा याची जाणीव करून देण्यासाठी हा त्रास झाला आहे. बोलता बोलता श्रीधरच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब, अलीकडे लागलेल्या लोकांचा पगार माझ्यापेक्षा 10-20 हजारांनी जास्त आहे. माझ्या निम्मंसुद्धा काम ते करत नाहीत. आपली किंमत आज कळेल, उद्या कळेल या आशेवर 18 वर्ष गेली. पण आता नको साहेब, माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. इन्क्रिमेंट सोडा, साधा पगारही वेळेवर होत नाही माझा. माझ्या आधी बाकी सगळ्या स्टाफचा पगार केला जातो. 15 दिवसांपूर्वी मी लोनसाठी अप्लाय केलं होतं, ते अजूनही पास झालं नाही. हा अन्याय नाही का? म्हणून लवकरच मी हा कंपनी सोडायचा निर्णय घेतोय. आजपासूनच मी 1-2 ठिकाणी बायोडेटा द्यायला सुरुवात करणार आहे. माझा एक्सपिरियन्स आणि टॅलेंट पाहता आता मिळतो त्यापेक्षा बरा पगार कुठेतरी निश्चितच मिळेल. दुसरीकडे नोकरी मिळायच्या आधी तुम्हाला सांगतोय, कारण 18 वर्ष या कंपनीमुळेच माझं घर चाललं. उद्या तुम्हाला किंवा मॅनेजर साहेबांना मी तडकाफडकी निघून गेलो असं वाटायला नको, म्हणून अगोदरच कल्पना देऊन ठेवतो. आज श्रीधरला काय झालं होतं कुणास ठाऊक. त्यांनी तडकाफडकी निर्णय घेऊन सुद्धा टाकला होता. आज ते फाड बोलत होते. डायरेक्टर साहेब श्रीधरकडे पाहत राहिले. इथे शुभदाच्या माहेरी तरी काय वेगळं घडत होतं. ती पोहोचली तेव्हा ताई, आई बाबा आणि छोटी तिची वाट पाहत होते. तिला पाहून सगळ्यांना आनंद झाला. गप्पा झाल्यानंतर ताईने विचारलं, काय गं, लग्नासाठी पैठणी घेतलीस की नारायणपेठ? आणि मुलांची खरेदी झाली ना? बरं, तू गळ्यात काय घालणार आहेस, हार की गोफ? नाहीतर एक काम कर ना, तू माझी चेन घाल आणि तुझ्या लग्नात आईने जो तुला हार दिला होता ना, तो मला घालायला दे. माझ्या साडीवर छान दिसेल. ताईचं आपलं तेच बोलणं चालू होतं. शुभदा फार काही बोलत नव्हती. ताईच्या मुलाने सोहमने विचारलं, काय रे शिवम, तू लग्नाला काय घालणार आहेस? मी की नाही मस्त कोट घालणार आहे. शिवम आणि पूजा एकमेकांकडे पाहत राहिले. अशा वेळेस काय बोलायचं असतं त्यांना माहीत नव्हतं, पण खरं बोलायचं नसतं हे मात्र परिस्थितीने त्यांना शिकवलं होतं. हळदीच्या वेळेस शेवटी न राहून ताईने विचारलं, अगं, आज काय साडी घालणार आहेस आणि उद्या काय घालणार आहेस ते तरी दाखव. आणि तुझे दागिने कुठे आहेत? आता मात्र शुभदा पूर्ण कोंडीत पकडली गेली होती, पण तिने उत्तर तयार ठेवलं होतं. श्रीधरचा स्वभाव तिला माहीत होता. इथे आल्यानंतर सगळेजण काय खरेदी केली, नवीन काय घेतलं असं विचारून त्यांना भंडावून सोडत. मोठे भाऊजी काही ना काही कारणं काढून स्वतःची तुलना त्यांच्याशी करत. स्वतःला मोठं दाखवायच्या नादात श्रीधरना नेहमीच खाली दाखवत. परिस्थिती गरीब असली की मग माणसाला मोठमोठ्या बाताही करता येत नाहीत. प्रसंगी समोरच्याचा अपमानसुद्धा हसत मुखाने काहीही झालं नाही अशा आविर्भावात पचवावा लागतो. शुभदाला या गोष्टी खटकत, पण तिचाही नाईलाज होता. ताईच्या धाकट्या लेकाच्या बारशाच्या वेळेस सगळ्यांनी भरगच्च आहेर घातला. शुभदाने मात्र 500 रुपयाचीच नोट घातली, तीही ठेवणीतली. अर्थात आपल्यासाठी, आपल्या मुलांसाठी सुद्धा असं कोणी काही करावं अशी तिची अपेक्षा नसायची. आईकडे येताना ताई फळं मिठाया भरभरून घेऊन यायची. शुभदा मात्र 1/2 किलो मैसूर किंवा सोनपापडीच घेऊन जायची. छोटीने तर तिचं नाव ठेवून सुद्धा टाकलं होतं, सोनपापडी. अर्थात तिचा हेतू शुभदाला दुखवायचा नव्हता, पण कधी कधी आपलंच मन खातं आणि आपणच दुखावले जातो असं झालं होतं. श्रीधरचा स्वभावसुद्धा शांत अबोल होता. त्याने आज तागायत कुणाला दुखवलं नव्हतं, कुणाला उलटून बोलले नव्हते. अगदी स्वतःचा अपमान झाला तरीही. फक्त मग या सगळ्याला कंटाळून ते लांब राहायचे, अलिप्त राहायचे. ताई भाऊजी येणार असले की ते शुभदाच्या माहेरी यायचं सुद्धा टाळून द्यायचे. आणि आता तर शुभदाने स्वतःहून सांगितलं होतं, नसेल यायचं तर येऊ नका.
शुभदाला माहीत होतं या एवढ्या गोष्टीवरून ते रागावणारे नव्हते, पण ते निमित्त करून यायचं त्यांनी 100% टाळलं असतं. म्हणूनच ती ताईला पटकन बोलून गेली. अरे देवा, हे बघ ताई, घाईघाईने लग्नाच्या कपड्यांची आणि दागिन्यांची बॅग मी घरीच विसरले. आईने कपाळावर हात मारून घेतला. शुभा, किती हा वेंधळेपणा. आता उद्या लग्नाला काय घालशील आणि बिचारा मुलांचं काय? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन मुलांसाठी कपडे आणि तुझ्यासाठी नवीन साडी घेऊन ये पाहू. आईने जबरदस्तीने पैसे तिच्या हातात ठेवले. मुलं पण आशेने बघू लागली, पण आईबाबांकडून पैसे घेऊन खरेदी करायची हे शुभदाला पटणार नव्हतं. तसं वागायची परवानगी तिचा स्वाभिमान कधीच देणार नव्हता. ती पटकन म्हणाली, अगं नको आई, संध्याकाळी किंवा उद्या सकाळी हे येतीलच. लग्नासाठी येणारच आहेत ना, तेव्हा त्यांना सांगेन बॅग घेऊन या म्हणून. खोटं बोलताना जीभ चाचरत होती, पण त्या खोटं बोलण्याने संसाराची, नवऱ्याची अब्रू सांभाळली जाणार होती हेही तेवढंच खरं. तिला माहीत होतं श्रीधर येणार नाहीत. मग तेव्हा सांगता आलं असतं की त्यांना अचानक ऑफिसच्या कामासाठी कुठेतरी बाहेरगावी जावं लागलं म्हणून ते येऊ शकले नाहीत आणि म्हणून बॅगही मिळू शकली नाही. एकदा का लग्नाचे विधी सुरू झाले की आपल्याकडे पाहायला वेळ आहे कुणाला? विचाराने तिचं मन थोडं शांत झालं. संध्याकाळी हळद लागणार होती. छोटी खूप खुश होती. मध्ये मध्ये तिच्या मिस्टरांचे फोन येत होते. हळूहळू आवाजात दोघांच्या गप्पा चालल्या होत्या. ते पाहून शुभदाला तिच्या लग्नाचे दिवस आठवले. भुरकन 10 वर्षे उडून गेली नाही. तिला श्रीधरची आठवण झाली. त्यांना जमतील तसे चांगले क्षण त्यांनी आपल्या पदरात टाकलेच की. पैशाची भरपाई प्रेमाने केली. आता एखाद्याचा स्वभाव खूप साधा भोळा असतो म्हणून लोक त्याचा फायदा घेतात. कधी कधी नशीबसुद्धा साथ देत नाही. आई बाबा, ताई भाऊजी या सगळ्या जोड्या किती छान दिसत आहेत. उद्या छोटीसुद्धा आपल्या मिस्टरांबरोबर असेल. आपणच काय ते एकटे. आपलंही चुकलंच. उगीच ताणून धरलं. श्रीधर काय बोलत होते ते ऐकून घ्यायला हवं होतं. न जाणो खरंच काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला असेल. विचाराने ती थोडी अस्वस्थ झाली. तेवढ्यात कुणीतरी तिच्या पाठीवर थाप मारली. अगं शुभदा ताई, ओळखलंस की नाही? मी स्वप्नाली, छोटीची मैत्रीण. शुभदा तिच्याकडे पाहत राहिली. स्वप्नाली कितीतरी वर्षांनी भेटत होती. साधी, भोळी, गरीब, भित्री स्वप्नाली आता खूपच स्मार्ट झाली होती. स्वप्नाली, खरंच तुला ओळखलं नाही? किती छान दिसतेस. केवढा कॉन्फिडन्स आलाय तुझ्यात. हो ना? अगं ताई, परिस्थितीचे टक्के टोणपे सहन केल्यावर कॉन्फिडन्स यायचाच. पण तू सध्या काय करतेयस? शुभदाने विचारलं. स्वतःचा बिझनेस. इव्हेंट मॅनेजर आहे मी. छोटीच्या लग्नाचं सगळं कॉन्ट्रॅक्ट मीच तर घेतलं आहे. सगळं छान आणि उत्तम चालू आहे. स्वप्नालीचं बोलणं ऐकून शुभदाला खूप छान वाटलं. तिला बाजूला बसवत शुभदा म्हणाली, स्वप्ना, तुला भेटून खरंच छान वाटलं हं. मुख्य म्हणजे तुझ्यात झालेला पॉझिटिव्ह बदल बघून खूप छान वाटलं. स्वप्नाली हसली आणि पटकन म्हणाली, पण खरं सांगू का ताई, तुला पाहून मला मुळीच बरं वाटलेलं नाही. एकेकाळी एवढी स्मार्ट, ॲक्टिव्ह असणारी आमची शुभाताई आता अशी गरीब, साधी, भोळी, बावळट का वाटतेय? धाकट्या बहिणीच्या लग्नाला आली आहेस ना? ना केस कलर केले आहेस, ना हेअरकट, ना फेशियल केलं आहेस. का बरं गं ताई? राग मानू नकोस. आपलं म्हणून विचारते हां. तिचा हात थोपटत शुभदा म्हणाली, अगं बाई, संसारात पडल्यावर असं होतं. 2 मुलांची आई आहे आता मी. डोळ्यातले अश्रू लपवत शुभदा म्हणाली, ते काही सांगू नकोस ताई. अगं माझंसुद्धा लग्न झालं आहे आणि मलासुद्धा एक बाळ आहे बरं. पण नवरा, संसार आणि मुलं याबरोबर स्वतःकडेही मी तेवढंच लक्ष देते. खरं सांगू, ज्या वेळेस कळलं स्वतःला सुखी करायची जबाबदारी ही मीच घेतली पाहिजे, त्यावेळेस हात पाय मारायला लागले. सुरुवात केलीच कामाची. पैसे कमवायला सुरुवात केली. कधी यश आलं, कधी अपयश, पण टिकून राहिले, हरले नाही. आणि एकेकाळी भित्री, बावळट वाटणारी स्वप्नाली आज कॉन्फिडंटली तुझ्यासमोर उभी आहे. शुभदा तिच्याकडे पाहत राहिली. असं वाटलं, खरं तर ही आपल्यापेक्षा लहान, पण तिच्याकडून शिकण्यासारखं खूप आहे. शुभदाने आपल्या मनातलं सगळं तिला सांगून टाकलं. लग्न झाल्यावर संसारात पडले आणि मग स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही. 2 मुलं झाली, मग नोकरी तरी कशी करणार? त्यामुळे अगदी टिपिकल गृहिणी झाली आहे मी. तिचा हात हातात घेत स्वप्नाली म्हणाली, ताई, घरची स्त्री घर सांभाळतेच, तेव्हा तिला तेवढा आदर मिळायलाच हवा. पण फक्त आदर मिळणं एवढंसं पुरेसं नसतं गं. आपण उत्कृष्ट सून, पत्नी, आई, गृहिणी ही नाती आणि हे सगळे रोल्स छान निभावतो. कधी त्याचं कौतुक होतं, कधी टीका होते,
कधी लक्ष दिलं जातं, कधी दुर्लक्ष केलं जातं. पण या नात्यांच्या सगळ्या गोंडस नावाखाली माझं मी पण कुठेतरी पार हरवून जातं. म्हणून मला असं वाटतं, प्रत्येक स्त्रीने स्वावलंबी असलंच पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य तिला मिळालंच पाहिजे. म्हणजे तिने आर्थिक स्वतंत्र झालं पाहिजे. अगदी नवरा करोडपती असला तरीही स्वतः कमावलेले 1000-1500 रुपयेसुद्धा खूप आनंद देऊन जातात अगं. कारण प्रश्न नुसता पैशांचा नसतो. आपणच आपल्या दिलेलं ते मोल असतं, आपली किंमत असते. आणि जेव्हा आपण आर्थिक स्वतंत्र होतो, कमावते होतो, तेव्हा आपल्या नजरेत आपली किंमत वाढतेच. पण आपली मुलं, घरातले, बाहेरचे सगळेच जण आदराने आपल्याकडे पाहू लागतात. बाहेरच्या जगात वावरल्यामुळे आपोआपच आपल्यात स्मार्टनेस येतो. आपल्या चालण्यात, बोलण्यात, वागण्यात, विचारात तो हर घडी, हर क्षणी प्रतीत होत असतो. घराच्या बाहेरसुद्धा आपण आपलं एक वेगळं विश्व निर्माण करू शकतो. आपलं अस्तित्व आणि ओळख घडवू शकतो. अगदी सोप्या भाषेत सांगते, पैसा इज इक्वल टू आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य इज इक्वल टू आदर, आणि आदर इज इक्वल टू स्वतःबद्दल सार्थ अभिमान. आणि जेव्हा स्वतःच्या नजरेत आपला अभिमान, आदर वाढला की आपोआपच आपण सुखी आणि आनंदी होतो. अगं ताई, तू इतकी हुशार आहेस. कितीतरी गोष्टी सहजपणे तू करू शकतेस. ट्युशन घेऊ शकतेस, स्वतःचा फूड बिझनेस स्टार्ट करू शकतेस, पार्ट टाईम नोकरी देखील करू शकतेस. तुला नेमकं काय आवडतं आणि काय जमतंय ते लिहून काढ. सुरुवातीला असं वाटेल की मला काय जमणार आहे, पण एकदा का लिहायला बसलीस की कागदही कमी पडेल बघ, असं म्हणत स्वप्नाली हसली. पण पुढे म्हणाली, खरंच ताई, बघ ना एकदा प्रयत्न करून. शुभदाचे डोळे पाण्याने भरले. तिने स्वप्नालीला घट्ट मिठी मारली. खरंच आपण सुद्धा हिऱ्याहून काही कमी नाही. फक्त निगेटिव्ह विचारांची काजळी चढली होती एवढंच. परिस्थितीला दोष देणं सोयीस्कर असतं, पण परिस्थितीशी लढणं हिताचं असतं. दोष देऊन नाही तर लढूनच परिस्थिती बदलता येते, हेच खरं आहे. तिने डोळे पुसले आणि उत्साहाने हळदीच्या फंक्शनमध्ये सहभागी व्हायला गेली. आता कोण काय बोलतंय, काय विचारतंय याची तिला पर्वाच नव्हती. मनात आत्मविश्वास असला ना की चेहऱ्यावर तो आपोआप येतो. येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करायला ती हसत हसत गेली. आणि तेवढ्यात आईने हाक मारली, अगं शुभदा, कुठे होतीस तू? श्रीधरराव कधीपासून येऊन बसले आहेत, तुला शोधतायत. शुभदाला आश्चर्याचा धक्का बसला, त्याहून जास्त आनंदाचा. त्यांच्याशी खूप काही बोलायचं होतं, त्यांना खूप काही सांगायचं होतं. आजपर्यंत माझ्यावर चढलेल्या काजळीने मी तुमच्यावर सुद्धा दोषारोपणाची काजळी चढवली, पण आता मी असं करणार नाही. आता मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. ती पटकन धावत आतल्या खोलीत गेली. आई, बाबा, ताई, भाऊजी, छोटी, शिवम आणि पूजा सगळेजण श्रीधररावांशी बोलत होते. शुभदाला त्यांना पाहून खूप आनंद झाला. त्यांच्या भेटीने तर झालाच झाला, पण त्यांच्यात जो बदल तिला जाणवला तो बदल पाहून जास्त आनंद झाला. त्यांनी छान असा हेअरकट केला होता, नवीन इस्त्रीचे कपडे घातले होते. तेवढ्यात ताई म्हणाली, काय श्रीधर भाऊजी, तुम्हीच तेवढे नटून थटून आलात होय? शुभदाची कपड्यांची आणि दागिन्यांची विसरलेली बॅग आणलात की नाही, असं विचारताच शुभदाचं हृदय धडधडू लागलं. तिचा जीव अगदी गळ्याशी आला होता. डोळे मोठाले करून ती नवऱ्याकडे पाहत राहिली. ते सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. तिचा जीव अगदी गळ्याशी आला. डोळे मोठाले करून ती नवऱ्याकडे पाहत राहिली. ते सुद्धा तिच्याकडे आश्चर्याने पाहत राहिले. पण बहुतेक नवरा बायकोचे विचार आणि भावना शब्दांशिवाय एकमेकांच्या हृदयात पोहोचतात. श्रीधर पटकन म्हणाले, हो ना ताई, बिचारी शुभदा घाईघाईने निघाली. मुलांचे कपडे, तिची साडी आणि दागिने सगळंच घरी राहिलं, पण मी मात्र आठवणीने घेऊन आलो आहे. आता मात्र आपण चक्कर येऊन पडतो की काय, असं शुभदाला झालं. पण श्रीधरनी शुभदाच्या हातात बॅग दिली. शुभदा, सगळं नीट पाहून घे. थरथर त्या हाताने तिने बॅग घेतली. बॅग उघडून पाहू लागली. तेवढ्यात आई म्हणाली, बरं शुभदा, तू आधी श्रीधररावांना काही खायला प्यायला दे. सामान पाहून तुझी बॅग नीट ठेवून दे. आपण बाकी सगळेजण बाहेर जाऊया. पाहुणे बाहेर आले आहेत ना, ते दोघे नंतर येतील आरामात. सगळेजण बाहेर गेले. श्रीधरनी बॅग उघडली. त्यातली चंदेरी सिल्कची आंबा कलरची साडी पाहून शुभदाला आश्चर्य वाटलं. मुलांसाठी नवीन कपडे होते. खाली दागिन्यांचा डबा देखील होता. अहो, हे सगळं काय? सॉरी शुभदा, खरं तर हे सगळं त्या दिवशीच करायला हवं होतं, पण त्या दिवशी जमलं नाही. त्या दिवशी तेवढी हिंमत एकवटू शकलो नाही. तू त्या दिवशी रागाने निघून गेलीस ना, तेव्हा तुझा आणि मुलांचा चेहरा सतत आठवत राहिला.
त्याच क्षणी स्वतःला बजावलं, बास झालं आता, असं बावळट राहायचं नाही. आपण कष्ट करतो ना, मग हक्काने त्याचा मोबदला घेऊन राहायचं. त्या दिवशी ऑफिसमध्ये डायरेक्टर साहेबांनी केबिनमध्ये बोलावलं. त्यांनी माझ्या सगळ्या फाईल्स रेकॉर्ड्स चेक केले. माझ्या कामात एकही चूक नाही हे पाहून त्यांनी माझं कौतुक केलं. मला जास्त जबाबदारी द्यायचं ठरवलं. तेव्हाच मीही ठरवून टाकलं, हीच योग्य वेळ आहे आपली किंमत स्वतःच्या आणि जगाच्या नजरेत वाढवायची. नम्रपणे त्यांना म्हटलं, साहेब, एवढी वर्ष काम केली, 2 माणसांचं काम एकटा करतोय, पण पगार वाढ करताना सगळ्यात शेवट माझा नंबर लागतो. माझ्या कामात अगदी परफेक्ट आहे मी, पण पगार मात्र सगळ्यात शेवटी माझा होतो. लोन ॲप्लिकेशन केलं होतं, पण लोनही मंजूर झालेलं नाही. प्रामाणिकपणे परफेक्शनने काम करूनही माझ्यावर सतत अन्यायच होतोय आणि आता हा अन्याय मला सहन होत नाही, म्हणून मी नोकरी सोडायचा निर्णय घेतोय. ते ऐकताच डायरेक्टर साहेबांनी आधी मला शांत केलं. मॅनेजमेंटकडून जी काही चुकी झाली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. 5 मिनिटातच माझं लोन साईन केलं आणि जेवढी अपेक्षा केली नव्हती त्यापेक्षा कितीतरी जास्त माझी पगारवाढ केली आहे. माझी पोस्टसुद्धा वाढली आहे. आता आमच्या कंपनीत मी असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करणार आहे. आणि लगेचच मग हाफ डे घेतला. तुझ्यासाठी, मुलांसाठी खरेदी केली. बँकेत गेलो, दागिने काढले आणि मग सरळ टॅक्सी करून तुमच्याकडे इथे आलो. आता सगळं काही छान होणार आहे. शुभदा, तुला काळजी करायचं काही कारण नाही. शुभदाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अहो, बस हेच तर हवं होतं मला. तुमची किंमत तुम्हाला कळली, तुम्ही स्वतःला ओळखलत, म्हणून ती जगालाही कळली. खरं सांगू का, आता मी सुद्धा घरी काही नुसती निष्क्रिय बसून राहणार नाही. पहा, आता मी सुद्धा काहीतरी करून दाखवीन. चांगली शिकलेली आहे मी. क्लासेस घेईन, पार्ट टाईम जॉब करीन. केवळ पैशासाठी नव्हे, स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी, स्वतःचं एक वेगळं जग निर्माण करण्यासाठी, स्वावलंबी होऊन स्वतःचा आदर वाढवण्यासाठी. तिचं बोलणं ऐकून श्रीधरना सुद्धा खूप आनंद झाला. बिचारे बनून रडण्यापेक्षा विचारी होऊन लढणं केव्हाही चांगलं. त्यांना नवीन सुरुवात करायची होती, एकमेकांच्या साथीने. दोघं एकमेकांच्या मिठीत विरघळून गेले. दोघांच्या अश्रूने इतकी वर्ष चढलेली भीतीची, चिंतेची, निगेटिव्हिटीची काजळी आज पार वाहून गेली होती आणि 2 हिरे आत्मविश्वासाच्या प्रखर प्रकाशात छानपैकी लखलखत होते.